शिवसेना की ओर से आनंद कोलीवाला स्थित अनंत सेरेमनी हॉल में आज दोपहर में पद नियुक्ति का भव्य कार्यक्रम संपन्न हुआ। कार्यक्रम में तकरीबन 120 लोगों को पद कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे साहेब के हाथों दिया गया। खासकर महिलाओं को कल्याण जिला प्रमुख महिला आघाड़ी लता ताई पाटिल के हाथों पद दिया गया। इस अवसर पर माननीय श्री गोपाल लांडगे, शिवसेना सचिव माननीय श्री संजय मोरे, लता ताई पाटिल, राजन किणे, अनीता किणे, बालाजी काकड्ढे, मोरेश्वर किणे, FM इलियास, मुबीन सुरवे, प्रसिद्ध प्रमुख आरिफ हाशमी, असलम कुरैशी, महेश किणे सहित शिवसेना के तमाम कार्यकर्ता व पदाधिकारी मौजूद थे। पदाधिकारी हैं और जो नए जिनको पद मिला है उन सभी लोगों को वो मार्गदर्शन करेंगे। माइक पर गोपाल जी लांडगे साहब। महाराष्ट्राचा आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीत वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगे साहेबांच्या स्मृतीत वंदन करून आजच्या या पदाधिकाऱ्यांच्या पत्र वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लताताई पाटील, लोखंडेताई, त्याचप्रमाणे राजेंद्र गिरी, अनिताताई गिरी, बालाजी काकडे, FM, त्याचप्रमाणे मोरेश्वर गिरी, आझाद चौगुले, इतर सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, मुंब्रा शहरामध्ये जी अपेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची होती, त्याप्रमाणे थोड्याच कालावधीमध्ये शिवसेनामय वातावरण होत आहे आणि निश्चितपणे कालच निरोप दिला आणि रमजान चालू असतानाही आपण सर्व येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। राजन गिरी, बालाजी काकडे, इतर सर्वच पदाधिकारी सुरवे चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि जी मुंब्राकरांची अपेक्षा आहे की आमचे जे प्रश्न आहेत, आमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवाव्यात आणि त्या सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न होत आहेत आणि म्हणूनच तुमचा सगळ्यांचा त्याकरता प्रतिसाद मिळत आहे। ज्यांना ज्यांना यापूर्वी पदं मिळालेली आहेत आणि आताही पदं दिलेली आहेत त्यांनी आपल्या पदाप्रमाणे काम करायचंय, आपलं कर्तव्य बजावायचं आहे, आपल्यावरची जबाबदारी आहे त्या जबाबदारीने निश्चितपणे काम करायचंय। त्या पदाप्रमाणे प्रत्येकाने काम करणं अत्यंत आवश्यक आहे, तरच ते पद घेतलं तर त्याचा काही उपयोग आहे। पद घेतलं आणि आपण काम केलं नाही तर आपली स्वतःची आणि आपण पक्षाची, शिवसेनेची, राजन गिरी यांची फसवणूक करतोय असा त्याच्यातून अर्थ निघतो आणि त्याची प्रतीती आलेलीच आहे की ज्यांना पूर्वी पदं दिली परंतु त्यांनी जी अपेक्षा आहे आपलं घरदार सांभाळूनच सगळं करायचं आहे, पण जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी काम केलं नाही, त्यामुळे त्यांच्या पदामध्ये बदल दिलेला आहे। तर त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपण आपल्या पदाचं काम आहे, तुम्हाला रोजच 8 तास 10 तास काम करायची जरूर नाही। तुम्ही दिवसातले 2-4 तास जरी काम केलं, 2 तास काम केले पण ते कंटिन्यू काम केलं तर चांगल्या प्रकारचं निश्चितपणे काम होतं याचा आम्हाला अनुभव आहे आणि त्यामुळे त्याप्रमाणे आपण काम करावं। या मुंब्रावासियांची माननीय शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तुम्ही पदाधिकारी हा एक दुवा आहे आणि त्यामुळेच आपण त्याप्रमाणे काम करणं आवश्यक आहे। लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ती सत्ता आहे, सत्ता असताना आमची कामं झाली पाहिजेत, कामं केली पाहिजेत। लोकांना समजत नसतं, अडीअडचणी समजत नसतात, पण नेमकं कुठे जावं आणि काय करावं हे समजत नसतं, त्याकरता आपण लोकांशी संपर्क साधणं अत्यंत आवश्यक आहे। शहरामध्ये शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, गट प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, BLA आणि त्याचप्रमाणे शिवदूत अशी जी
रचना आहे त्या रचनेप्रमाणे प्रत्येकाने आपापलं काम केलं पाहिजे। सगळ्यांनी काम केलं तर कोणावर बोजा येत नाही आणि निश्चितपणे काम चांगलं आणि सुटसुटीत होतं। येणारी निवडणूक ही 20 मेला आहे। जरी निवडणूक 20 मेला असली तरी आपण आपली तयारी पूर्ण करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। आपण नवीनच पदाधिकारी झालेले असल्यामुळे आपण लोकांशी संपर्क साधणं अत्यंत आवश्यक आहे। अजूनही BLA किंवा शिवदूत तो बरेचसे झालेलेच आहेत। यांची निवड झालेली नसेल तर गटप्रमुख तर ही निवड करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याकरता जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, उपशहर प्रमुख असतील, विधानसभा संघटक असतील, त्या सर्वांनी त्या सर्वांना राजन गिरी यांनी विभाग वाटून द्यावेत आणि तिथे काय काय शिल्लक आहे आणि किती काम झाले याचा अहवाल मागून घ्यावा, जेणेकरून आपल्याला आपली स्थिती समजेल आणि आपलं काम किती बाकी आहे हेही समजेल आणि निश्चितपणे आपण ते सर्व कराल याची आम्हा सर्वांना खात्री आहे। आपला जो रिस्पॉन्स मिळतोय, प्रतिसाद मिळतो, तो निश्चितच आपल्यासाठी आणि आपल्या मुंब्रावासियांसाठी आणि मुंब्रा शहरासाठी निश्चितच चांगल्या प्रकारचा भूषणावा आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। ज्यांना ज्यांना पदं मिळाली त्या सर्वांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष लताताई पाटील मॅडम यांना खूप कमी वेळात निमंत्रण देऊन त्या आमच्या पदवाटपासाठी आल्या, त्यासाठी मी पूर्ण मुंब्रा जिल्हा कार्यकारिणी शहराचे तर्फे आभार मानते। तसंच लताताई याच्या पुढे ज्या काही चुका असतील त्या आम्ही सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू आणि ज्यांना ज्यांना पदं मिळाले मी दादांतर्फे आणि माझ्यातर्फे ग्वाही देऊ इच्छिते की जे जे पदाधिकारी असतील त्यांना जी जी जबाबदारी दिली आहे ते पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। शहराचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं ते स्वप्न आहे की पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे म्हणून खासदार आपल्या मुंब्रा शहरातनं आपल्याला जास्त मताधिक्याने निवडून द्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदपणाला लावून त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। ज्यांना ज्यांची पदं वाटप राहिले आणि जे आता इथे उपस्थित नाही आहेत अशांना आपण पुन्हा एक कॉल करून त्यांना त्यांची पदं वाटप देण्याचा कार्यक्रम घेण्यात येईल। ताईंना विनंती आहे की आपण कमीत कमी वेळात आपण वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। शेवटचं नाम आहे सद्दाम इस्माईल शेख, ठाणनगर। आपण आता ज्या महिला आघाडीला पद वाटप केलेलं आहे त्यांनी आपल्या काम कसं करायचंय, निवडणुकीमध्ये आपण काय करायचंय, तर यासाठी आपण एक बैठक घेणार आहोत। ताई तुम्हाला सांगतीलच ज्यावेळेला आपण बैठक घेणार आहोत त्यावेळेला आपण निवडणुकीचा प्रोटोकॉल काय आहे, प्रचार कसा करायचा आहे ते सगळं आपल्याला समजवण्यात येईल, सांगण्यात येईल। आणि आता ज्या महिला कोणी आल्या असतील आणि त्यांना आपण नियुक्तीपत्र दिलेलं नाहीये, काही पत्र आपले टाईप व्हायचे राहिलेले आहेत, तर आपण दुसऱ्या मीटिंगला त्यांनाही ते पत्र दिले जातील एवढं बोलते मी। बस, जय हिंद, जय महाराष्ट्र। नदीम खान जी से दोस्तों, नदीम खान जी, हजारदार हुसैन खान स्टेज पर आए। जो है सभी लोगों को जो है पद हमारे माननीय श्री गुबारी लाल साहब के हाथों दिया जा रहा है। मैं भी जिनका नाम पुकार रहा हूँ फौरन जो है स्टेज पर आए दोस्तों।
सतीश कामले जी से गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर आए। इम्तियाज शेख जी स्टेज पर आए। नदीम खान सचिन सिंह जी, नदीम खान जी स्टेज पर आए। नदीम खान जी दोस्तों हमारे बीच जो है कल्याण जिला संगठन महिला संगठन लताबाई पाटिल जो है हमारे बीच जो है आई है। उनका जोरदार तालियों से इस्तेमाल करें, स्वागत करें दोस्तों। लताबाई पाटिल जी हमारे बीच जो है आई है। निसार काजी जो है स्टेज पर आए। निसार काजी जी से आग्रह करूंगा वो स्टेज पर आए। विजय कामले जी स्टेज पर आए। विजय कामले जी। विशाल कोहली जी स्टेज पर आए। विनय निगम जी से ये आग्रह करूंगा वो स्टेज पर आए। विनय निगम जी। विनायक हिंसे जी स्टेज पर आए। कालेकर महाराज जी से अनुरोध करूंगा वो स्टेज पर आए। कालेकर महाराज जी। सलीम पटेल जी से ये अनुरोध करूंगा वो स्टेज पर आए। सलीम पटेल जी कहाँ है भाई आइए। संतोष ठाकुर जी स्टेज पर आए। संतोष ठाकुर जी। सैयद अजहर से मैं आग्रह करूंगा कि वो स्टेज पर आए। सैयद अजहर जी। जोरदार तालियों से इस्तेमाल करें दोस्तों। अशफाक शेख जी स्टेज पर आए। अशफाक शेख जी मैं जिनका नाम पुकार रहा हूँ दोस्तों वो फौरन जो है स्टेज पर आए। शहंशाह आलम खान दादा इथे बघ इथे बघ। धीरज प्रकाश गौड़ी जी स्टेज पर आए। मैं जिन भाइयों का नाम पुकार रहा हूँ वो फौरन स्टेज पर आए। अपना पद ग्रहण करें दोस्तों। वसीम शेख जी से आग्रह करूंगा वो स्टेज पर आए। वसीम शेख जी। संगीता चौहान, संजना शेलार, संगीता चौहान, नाज गोलंदाज,
शर्मिला किणे, इकडे बघा. मीना कुरेशी, नंदाताई शिंदे, पुढचं घे ना. सूर्यवंशी, जयश्री सूर्यवंशी, जयश्री पदाचं नाव तर वाच पूर्ण. दिलं दिलं हे आहे ना. मुबारक. थँक्यू थँक्यू. ताली बजाव. फिजा काकड़िया, इधर देखो, इधर इधर उधर देखो ना. इधर 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 ये पत्र लेते हैं, पकड़ो हाथ में. सुनीता जाधव, अच्छा वैशाली गवई, वैशाली गवई, हे कोणाचं आहे? शमसुद्दीन कुरैशी, शमसुद्दीन कुरैशी की सागरा कचरा स्टेज पर है. ईरान चौधरी सागरा कचरा स्टेज पर है. जिन लोगों का नाम काटा बनाने को स्टेज पे आते हैं दोस्तों. विक्रांत चौधरी. नाव विचारा. नाव अरफान देशमुख, अरफान देशमुख. मुस्तकीम मंसूरी, मुस्तकीम मंसूरी जिसे अपील करूंगा वो स्टेज पर है. अमन फारूकी, अमन फारूकी जी स्टेज पर है. माँ चौधरी जी स्टेज पर है. लास्ट. अयान फारूकी जी स्टेज पर आए. और युवा सेना में लास्ट नाम शाहनवाज अंसारी, शाहनवाज अंसारी से मैं आग्रह करूंगा कि वो स्टेज पर आए और अपना पद ग्रहण करें. फक्त हा एकच नाही. ये हरिभाई चालू ना. ये भी फारूक सैयद जी स्टेज पर आए. मैं अब युवा सेना के पदाधिकारियों की नियुक्ति होने वाली है. मैं उनको आवाज दूंगा वो बारी बारी से यहाँ पर आए. फरीद आकिब, दोस्तों कल्याण जिला प्रमुख माननीय श्री गोपाल जी लांडे साहब का सत्कार हम सबके प्रिय राजा राजन राजा करेंगे. शहर प्रमुख मोबिन सुरवे जी से ये अपील करूंगा, मुंगरा शहर प्रमुख मोबिन सुरवे जी से आग्रह करूंगा कि वो हमारे गोपाल जी लांडे साहब का सत्कार करेंगे. जोरदार तालियों से इकट्ठा करें दोस्तों. बहुत बहुत शुक्रिया मोबिन सुरवे जी.